महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे 14वा हप्ता तो वाटप सुरू झालेला आहे। आता लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता वाटप सुरू झाला म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे। मेसेज सुद्धा पाहू शकता, इथं मेसेज आलेला आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता सुरू झालेला आहे। बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना मेसेज पाहू शकता 3000 रुपयाचा मेसेज आलेला आहे। सॉरी 1500 रुपयाचा मेसेज आलेला आहे। आता 3000 रुपयाचा कसं ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्र येत आहे का हे सुद्धा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, पण तुम्हाला सांगतो मेसेज जो आलेला आहे बहिणींना, जो आता मेसेज पाहायला मिळतोय तो 1500 रुपये प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय आणि काही बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 3000 रुपये देखील आलेले आहेत, पण सर्व बहिणींना 3000 रुपये आलेले नाही। महत्वाची बातमी, भरपूर असे आपल्याला आर्टिकल दिसून येत आहे की त्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की लाडक्या बहिणींना 3000 रुपयाचा मेसेज आलेला आहे, असे आर्टिकल आपल्याला पाहायला मिळत आहे। पण तुम्हाला महत्वाची माहिती सांगतो की जास्तीत जास्त महिलांना फक्त 1500 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे आणि काही बहिणींना तर अजून मेसेज सुद्धा आलेला नाही। बघा, काही बहिणींना अजून 1500 रुपयाचा मेसेज, ऑगस्ट महिन्याचा मेसेज सुद्धा आलेला नाही। भरपूर अशा आपल्याला कमेंट पाहायला मिळत आहे की सर आम्हाला पैसे आलेले नाही। तर आर्टिकल काय म्हणतो, GR काय म्हणतो आणि साहेबांनी जे आता वाटप सुरू केलेलं आहे 12 जिल्ह्यांमध्ये आता वाटप झालेलं आहे। 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होतात। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत राहतात। म्हणून आता 12 जिल्ह्यांची जी यादी आलेली आहे तुम्हाला यादी वाचून दाखवतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला मेसेज आला असेल आणि तुम्ही या जिल्ह्यात राहत असूनही तुम्हाला मेसेज आला नाही, तर तुम्ही त्यासाठी अंगणवाडीच्या सेविकांकडे तात्काळ जायचंय आणि त्यांच्याकडे एक यादी दिलेली आहे। बघा, आता अंगणवाडीच्या सेविकांकडे कोणती यादी देण्यात आलेली आहे, आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक गावात अंगणवाडीच्या सेविका आहेत। प्रत्येक गावामध्ये आता अंगणवाडीच्या सेविकांकडे मोबाईल आहे, त्यांच्या मोबाईलवर एक लिस्ट पाठवण्यात आलेली आहे। ती लिस्ट कशाची आहे, ती लिस्ट आहे प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावाची। आता प्रत्येक गावाच्या अंगणवाडीच्या सेविकांना मोबाईलमध्ये जी लिस्ट आलेली आहे ती अपात्र बहिणींची लिस्ट आहे, ती पात्र बहिणींची लिस्ट नाही। ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। ती कसली लिस्ट आहे, अपात्र बहिणींची जी लिस्ट आहे त्यामध्ये आता ज्या बहिणीचं नाव असेल, यात कदाचित जर तुमचं नाव असेल तर तुम्ही अपात्र झालेले आहात, तुम्हाला 14वा हप्ता सुद्धा मिळणार नाही आणि 15वा हप्ता आणि 16वा हप्ता म्हणजे तुम्हाला यापुढे एकही हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही। ही जी लिस्ट मध्ये तुमचं नाव असेल तर भरपूर बहिणींना आता हे माहित आहे की अंगणवाडीच्या सेविकांकडे लिस्ट आलेली आहे, त्यांनी नाव सुद्धा पाहिले। तुम्ही एकदा चेक करा, खात्री करून घ्या। जर अपात्र झाले असाल तर त्यांनाच विचारा की काय कारण असू शकतं आम्हाला अपात्र करण्याचं। अपात्र करण्याचं कारण सुद्धा त्या लिस्ट मध्ये देण्यात आलेलं आहे। तुम्हाला अंगणवाडीच्या सेविका सहजरित्याने सांगतील की तुम्ही का अपात्र ठरत आहात। यामागे अपात्र ठरण्याचं कारण काय, अपात्र ठरण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो। बघा, या लिस्ट मध्ये अपात्र बहिणींची यादी आलेली आहे, त्यामध्ये काय काय पाहायला मिळतंय, एका कुटुंबामध्ये, बघा एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना लाभ दिला गेलेला आहे। 2 महिलांना एका कुटुंबामध्ये, 2 पेक्षा जास्त महिला असतील तर त्यांना याचा लाभ बंद करण्यात येणार आहे आणि त्यांचा लाभ आता बंदच झालेला आहे आणि अपात्र केलेले आहे। जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर यात कदाचित तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये आलं असेल। एकदा तुम्ही खात्री करून घ्या। आणि सोबत तुम्हाला एक महत्वाची माहिती देतो की अंगणवाडीच्या सेविका तुम्हाला सांगतील की कशा निमित्त तुम्हाला तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये टाकण्यात आलेलं आहे। आणि जर तुम्ही अपात्र बहिणींच्या यादीमध्ये असाल आणि तुम्ही जर या योजनेसाठी पात्रता ठरत असाल तर तुम्ही त्याला अर्ज सुद्धा करू शकता। तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही एक अर्ज करायचा आहे, तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड सोबत घेऊन जायचं की आम्ही गोरगरीब महिला आहोत, माझ्या नावावर शेती नाही, 4 चाकी वाहन नाही, आमच्या कुटुंबामध्ये फक्त आम्ही 2च महिला आहोत। त्यापैकी जर तुमचा लाभ बंद झाला असेल तर तुम्ही त्याला अर्ज करून तुम्ही तो लाभ पुन्हा सुरू करू शकता आणि उर्वरित जेवढे पण तुमचे हप्ता बाकी असेल, जेवढा पण हप्ता बाकी असेल 2 महिन्याचे, 3 महिन्याचे, सर्व हप्ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील। काळजी करायची गरज नाही। राज्य शासनाने स्पष्ट आपल्या GR मध्ये लिहिलेलं आहे, अपात्र बहिणींची जी आम्ही लिस्ट जाहीर केलेली आहे त्या लिस्ट मध्ये जर चुकून कोणाचं नाव आलं असेल तर तुम्ही त्याला अर्ज करू शकता। अर्ज करून तुम्ही फक्त त्यांना एक माहिती पुरवठा करून घेणं गरजेचं आहे की आम्ही या योजनेसाठी पात्र आहोत, आमचा लाभ पुन्हा सुरू करा, असं तुम्ही अर्ज करू शकता। आता यामध्ये महत्वाची माहिती म्हणजे 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो
तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होतोय. 1500 रुपये डीबीटीचा मेसेज आलेला आहे. तुम्हाला देखील मेसेज आला असेल तर कमेंटमध्ये सांगा. आज पैसे वितरणाला सुरुवात केलेली आहे. मुख्यमंत्री यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे की 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. उपमुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं की प्रथम, द्वितीय आणि तृतीय, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, ज्यावेळेस या योजनेची सुरुवात झाली त्यावेळेस पासून 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होतात आणि आताही 3 टप्प्यामध्येच पैसे वाटप होत आहे. कसं? पहिल्या टप्प्यामध्ये कसं पैसे वाटप होतात? त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जे वाटप होतात 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतात. पहिला टप्पा, दुसरा टप्पा 12 जिल्ह्यांमध्ये आणि तिसरा टप्पा 12 जिल्ह्यांमध्ये. आता जिल्ह्यांची निवड जी झालेली आहे प्रत्येक वेळेस चेंज होत राहतं. असं नाही की मागच्या आठवड्याला या जिल्ह्यात पैसे आले, मागच्या महिन्यात, या महिन्यात पण या जिल्ह्यात पैसे येतील असं नाही. प्रत्येक महिन्याला जिल्ह्यांची बदल होत राहते. तर पहिला जो टप्पा असतो तो 12 जिल्ह्यांमध्ये, तो कोणकोणता पहिला टप्पा असणार आहे याचा आर्टिकल आलेला आहे. तुम्हाला नावं वाचून दाखवतो. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला मेसेज आला असेल आणि तुम्ही या जिल्ह्यात राहत असून तुम्हाला मेसेज येत नसेल तर कदाचित तुम्ही अपात्र बहिणींच्या यादीमध्ये गेला असेल. चुकून जरी गेला असेल तरी तुम्ही त्याला अर्ज करून पुन्हा तुमची लाडकी बहीण योजना सुरू करू शकता. आता बँकांना सुद्धा मोठा आदेश देण्यात आलेला आहे की लाडकी बहीण योजनेसाठी ज्या बहिणींनी केवायसी केलं असेल, आता केवायसी सुद्धा सुरू झालेला आहे. ज्या बहिणींनी केवायसी केलं असेल त्याच बहिणींच्या खात्यात पैसे जमा करा, अन्यथा पैसे जमा करू नका, असं बँकांना सुद्धा आदेश देण्यात आलेला आहे. आणि बँक खातेधारकांना सुद्धा आता तुम्हाला सांगतो की तुम्हाला पैसे तेव्हाच मिळतील जेव्हा तुमचं केवायसी कंप्लीट असेल आणि तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डचे लिंक असेल तरच तुम्हाला मेसेज येतोय, नाहीतर मेसेज येतच नाही. आता मागच्या महिन्यामध्ये सुद्धा पैसे जे वाटप झाले त्यामध्ये भरपूर बहिणींना मेसेज आले नाही, पण त्यांच्या बँक अकाउंटला पैसे जमा झाले. बँक अकाउंटला पैसे जमा झाले तसं त्यांना मेसेज आला नाही, तर त्यांनी बँकेत जाऊन एकदा चेक केलं तरच त्यांना कळालं की आम्हाला पैसे जमा झालेले आहेत. हे कदाचित तुम्हाला जर मेसेज आला नसेल तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता किंवा आपला तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही गुगल पे, फोन पे वापरत असाल तर तुम्ही त्यावर चेक करू शकता की तुम्हाला पैसे जमा झाले की नाही, किंवा तुम्ही बँकेत जाऊन एकदा चेक करून घेणं गरजेचं आहे. आणि एकदा खात्री केली तर तुमचं प्रश्न सुटतो. कारण असं भरपूर महिला आहेत त्यांचा व्यवहार होत नाही बँकामध्ये, त्यांचं खातं सुद्धा बंद पडतं. म्हणून तुम्ही एकदा चेक करा. तुमचं केवायसी बाकी असेल तर केवायसी करून घ्या. मोबाईल नंबर दिला नसेल तर मोबाईल नंबर पण देऊन तुम्हाला जसे तुम्ही मोबाईल नंबर वगैरे देणार तुम्हाला मेसेज यायला सुरुवात होणार आहे. आता आपण महत्वाची माहिती पाहूया की महा डीबीटीचा संघ आता सुरू झालेला आहे. डीबीटी माहिती तुम्हाला डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर किंवा डायरेक्ट बँक ट्रान्सफर असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो. आता याच्या माध्यमातून तुम्हाला आता 14वा हप्ता तसेच 15वा हप्ता संदर्भात सूचना आलेली आहे. बघा, 14वा हप्त्याची सूचना आलेली आहे की आजपासून याला सुरुवात झालेली आहे. आज आम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करत आहोत याची सूचना दिलेली आहे. आणि 15वा हप्त्याची जी अपडेट आलेली आहे की भरपूर बहिणींना असं मेसेज आलेला आहे की 2 मेसेज 3000 रुपयाचा मेसेज त्यांना येतोय आणि काही बहिणींना 1500 रुपयाचा मेसेज आणि 2-3 तासानंतर प्लस 1500 रुपयाचा मेसेज. त्यांना वाटतंय की आम्हाला एकासोबत 2 हा मेसेज आलेले आहे, चुकून आला असेल. असं नाही, तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे जमा होत आहे. पहिला जो मेसेज असतो तो पहिला मेसेज तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा, बघा ऑगस्ट महिन्याचा तुम्हाला पहिला मेसेज असेल आणि सप्टेंबर महिना, बघा सप्टेंबर महिन्याचा ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला जमा झाले असतील आणि 2-3 तासानंतर जो मेसेज येतोय तो तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहे. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आता तुम्हाला जो मेसेज येणार आहे, काही बहिणींना 1500 रुपयाचा जर मेसेज आला असेल आणि दुसरा मेसेज येत नसेल तर काळजी करू नका, तुम्हाला उशीर होऊ शकतो. 1 दिवसानंतर सुद्धा मेसेज येईल किंवा 2 दिवसानंतर सुद्धा दुसरा मेसेज येईल. असं नाही की 1500 रुपये आले तर 1500 रुपये येणारच नाही, एका सोबत येत नाही. हा येत कदाचित कोणाला आले असतील, पण यामध्ये फक्त एकच क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे की तुम्हाला 2 किंवा 2 दिवसानंतर तुम्हाला दुसरा मेसेज येऊ शकतं. काळजी करायची काही गरज नाही. आता महत्वाची माहिती पाहूया की महिला व बाल विकास मंत्री यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे की आम्ही 14वा आणि 15वा हप्ता देतोय. तर आपल्याला ट्विटच्या माध्यमातून ही माहिती आलेली आहे की तुम्हाला 15वा हप्ता सुद्धा जमा होतोय. म्हणून बहिणींना 2 मेसेज पाहायला मिळत आहे. तुम्हाला देखील 2 मेसेज आले असतील तर कमेंटमध्ये सांगा, 1 आला असेल तर कमेंटमध्ये सांगा. आता आपण जिल्ह्यांची नावं पाहूया. आज 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होतात, त्यापैकी पहिला टप्पा कोणकोणता असणार आहे त्याची आपण नावं पाहूया.
बघा 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणारे जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला देखील मेसेज आला असेल. पहिला टप्पा असणारे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी. बघा पहिला टप्पा जो असणार आहे मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी. त्यानंतर सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. पहिला जिल्हा, दुसरा, तिसरा या 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला मेसेज आला असेल. आता दुसरा जो टप्पा असणार आहे म्हणजे उद्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे त्याची यादी कशा पद्धतीने आहे, अशा पद्धतीने. बघा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड. बघा या 12 जिल्ह्यांची नावं आहे. उद्या या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. जर तुम्हाला उद्याही पैसे वाटप झाले नाही तर तुम्ही काळजी करायची काही गरज नाही. तुम्हाला सुद्धा पैसे वाटप होणार आहे. उशिरापर्यंत सुद्धा तुम्हाला पैसे वाटप होऊ शकता. आता पुढील जिल्ह्यांची नावं आलेली आहे. हिंगोली, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि शेवटचा जिल्हा असणारे यवतमाळ. बघा 3 टप्प्यामध्ये पहिला टप्पा असणार आहे, हा दुसरा टप्पा आणि हा तिसरा टप्पा. 3 टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे वाटप होतील. पहिला टप्पा कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये उद्या तुम्हाला पैसे वाटप होतील आणि परवा तुम्हाला या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. असं 3 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यात राहता कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे भेटले का 1 हप्त्याचे पैसे भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. महत्वाची माहिती आहे म्हणून व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असंच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. जेणेकरून जी पण नवीन माहिती येईल ते सर्वात अगोदर पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.